नमस्कार, मी ऋतुजा. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मनपा सज्ज, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांचे आवाहन. पाणी आणि रस्ते हे मुद्दे घेऊन रिपब्लिकन सेना आगामी निवडणुका लढवणार, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची घोषणा. धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्वासन पाळले नाही तर आंदोलन छेडण्याचा पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांचा इशारा. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, राज्यभरासह परराज्यातील पर्यटकांची जिल्ह्यात हजेरी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ओमिक्रॉनचा धोका वाढण्याआधी लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी एडीएन सोबत बोलताना केले असून मनपा प्रशासन यासाठी सज्ज असून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 7,94,00,000 रुपये प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर्स फॉर यू या सेवाभावी संस्थेतर्फे औरंगाबाद महापालिकेला CSR फंडातून एकूण 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहे. सदरील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग कोविड रुग्णांमध्ये घसरलेली ऑक्सिजनची पातळी स्थिर ठेवण्यासाठी केला जाईल. सदरील मशीनचा उपयोग महापालिका संचालित मेल्टॉन हॉस्पिटल, EOC पदमपुरा, गरवारे N11 आणि N8 हॉस्पिटल येथे केला जाणार आहे. यावेळी महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोडकर, नीरजमान, उपायुक्त BSF लातूर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय डॉक्टर्स फॉर यू या संस्थेने औरंगाबाद महापालिकेचे 5 लसीकरण केंद्रे दत्तक घेतले असून प्रत्येक केंद्रावर संस्थेचे 8 कर्मचारी कार्यरत आहेत. सदरील मनुष्यबळाचे वेतन संस्थेमार्फत अदा केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यानंतर मनपा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी ओमिक्रॉन विषयी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे. कोविड मृत व्यक्तीच्या अंत्यविधीचे देयक आहे, आवश्यक उपकरण व सामग्री बाबत आहे. एंटीजन टेस्टिंग किट देयक, औषधी व साहित्य खरेदी देयक, कोविड मृत व्यक्तीच्या अंत्यविधी खर्चाचे देयक आणि आवश्यक उपकरण व सामग्री के बदले उन्होंने 7,94,00,000 रुपये रिलीज किया. औरंगाबाद महानगर पालिका ने ओमिक्रॉन वायरस से लड़ने के लिए जो आवश्यक उपाय योजना है उनकी तैयारी शुरू कर दी है. जो तज्ञ लोगों का बोलना है उसके हिसाब से लगभग जनवरी-फरवरी में 3rd वेव आने की आशंका तज्ञ लोगों ने व्यक्त की है. इसके तहत ऑक्सीजन कंसंट्रेटर, ऑक्सीजन की जो सप्लाई है, इन सारी और औषधि एंड ग्लव्स, मास्क, इन सारी चीज़ों के बारे में औरंगाबाद महानगर पालिका के स्तर पर कार्रवाई शुरू की गई है. अभी तक आज औरंगाबाद महानगर पालिका और यूनिसेफ की तरफ से जो हमारे वैक्सीनेशन के लिए मोटिवेटर्स हैं वो भी डिप्लॉय किए गए हैं. आज यूनिसेफ की तरफ से औरंगाबाद महानगर पालिका को ऑक्सीजन कंसंट्रेटर्स भी प्राप्त हो गए हैं एंड बहुत ही जल्द इनको ऑक्सीजन औरंगाबाद महानगर पालिका के जो कोविड केयर सेंटर हैं प्लस DCHC हैं वहाँ पर इंस्टॉल किया जाएगा, भेजा जाएगा. मैं अभी सभी नागरिकों से ये आह्वान करता हूँ कि ओमिक्रॉन के आने से पहले आप अपना वैक्सीनेशन पूर्ण कर लें एंड जिनकी दूसरी डोज बाकी रह गई है वो लोग भी तत्काल सामने आकर के अपने एरिया के नियरेस्ट वैक्सीनेशन कैंप में जाकर के दूसरी डोज भी तत्काल ग्रहण कर लें. अथवा यदि ओमिक्रॉन के टाइम पर केसेस सडनली तेज़ी से बढ़ते हैं जैसा कि हम वेस्टर्न कंट्रीज़ में देख रहे हैं, उस टाइम पर जिन नागरिकों ने अगर वैक्सीनेशन नहीं हुआ है तो शायद उनको अधिक त्रास, अधिक प्रॉब्लम हो सकती है. वैक्सीनेशन का फ़ायदा ये है
कि एटलीस्ट अगर कोविड उस सिचुएशन में अगर आपको कोविड होता भी है तो उसकी तीव्रता बहुत कम रहेगी और आपकी जान जाने के चांसेस बहुत कम हो जाएंगे। इसलिए सभी नागरिकों से आह्वान है कि आप जल्दी से जल्दी अपना वैक्सीनेशन लसीकरण करिए। औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन ने एजेंसी अपॉइंट करी है म्यूनसिपल के सप्लाई के लिए। जब औरंगाबाद महानगर पालिका उस एजेंसी को पेमेंट करती है तो इंक्लूडिंग पीएफ औरंगाबाद महानगर पालिका पेमेंट करती है। अब ये उस एजेंसी का काम है कि जो संबंधित कर्मचारी हैं उनका पीएफ उस एजेंसी को जमा करना चाहिए। संबंधित जो हमारी एजेंसी हैं, चाहे राणा हो गई, चाहे गैलेक्सी हो गई और कौन है बचत गठ हो गए, इनको अभी तक हमने क्या पेमेंट किया है और उसके बाद में इसमें से कितना पीएफ का पेमेंट हमने किया है, नो इशू। नाउ अभी हम उसका रिकन्सिलिएशन कर रहे हैं। रिकन्सिलिएशन करने के बाद में एग्जैक्ट अमाउंट आएगा कि कितना पीएफ रियली पेंडिंग था एंड कितना पीएफ डिडक्ट किया गया है। जो भी पीएफ डिडक्ट किया गया है, अगर उस पीएफ का पेमेंट इन एजेंसीज को एएमसी ने किया है तो वो इस एजेंसीज से वापस लिया जाएगा। सेम टाइम पर इन एजेंसीज के ऊपर लीगल एक्शन भी लिया जाएगा क्योंकि इट वॉज देयर रिस्पॉन्सिबिलिटी टू डिपॉझिट द पीएफ। त्याची जबाबदारी होती पीएफ जमा करण्याची। राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला संप सलग 10व्या दिवशीही सुरू होता। महाराष्ट्र विद्यापीठ संघटना आणि संलग्नित महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाने हा संप पुकारला आहे। सलग 10व्या दिवशीही विद्यापीठातील विभाग आणि प्रशासकीय कार्यालय बंद होती। सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारतीसमोर जमा होत सरकार विरोधी घोषणा दिल्या। त्यानंतर सर्वांनीच काम बंद आंदोलन कायम ठेवत गाण्याच्या माध्यमातून निषेध नोंदवलाय। संपामुळे कामकाजावर परिणाम, आधीच लॉकडाऊनमुळे उशीर होत असलेल्या शैक्षणिक कामांना या संपाचा फटका बसला आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून त्याचबरोबर विभाग बंद असल्यामुळे संशोधन आणि अध्यापनही थांबले आहे। याचा विपरीत परिणाम शैक्षणिक प्रगतीवर होत आहे। आज आमच्या संपाचा हा 10वा दिवस आहे। गेल्या 10 दिवसापासून शासनाबरोबर चर्चा महासंघाच्या रूपाने त्या ठिकाणी होत आहे। माननीय मंत्री महोदयाने सांगितलं दिनांक 27/12/2021 या दिवशी मी फायनान्स विभागासोबत चर्चा करतो आणि त्यानंतर तुमच्याशी मी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये काय जे असेल तो निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ आणि संपाचा तिढा हा आपण सोडण्याचा प्रयत्न करू। पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की हा चाललेला संप हा काही हौशेना मजेना आम्ही या ठिकाणी केलेला नाही। आमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा प्रश्नावर हा संप या ठिकाणी चालू झालेला आहे। या संपामध्ये आमचा प्रश्न जर सुटला नाही तर आता उद्यापासून शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी मुंडन करणार आहोत आणि मुंडन करून या शासनाचा निषेध या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि त्या उपरही जर शासनानं आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं नाही किंवा आमचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला नाही तर या ठिकाणी पुन्हा सांगतो शासनाला की आम्ही पूर्ण आमच्या बायका मुला सगट या ठिकाणी शासनाचा निषेध करून या ठिकाणीच उपोषणास बसू। मुबलक पाऊस पडला असला तरीही औरंगाबादेत पाण्याची अडचण असून पाणी आणि रस्ते हा मुद्दा समोर ठेवून रिपब्लिकन सेना आगामी निवडणुका लढवणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। या इथे आज आपण पाहिलं की खरं म्हणजे 5-5 दिवस या औरंगाबाद सारख्या शहरामध्ये पाणी येत नाही आणि लोकांना वणवण फिरावं लागतं। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि जायपाडी प्रकल्प आहे, अनेक प्रकल्प इथे मराठवाड्यात आलेले आहेत आणि यावर्षी अत्यंत चांगला पाऊस पडला आणि तरीसुद्धा ही पाण्याची वणवण आहे। तेव्हा अशा पद्धतीनं औरंगाबादच्या शहरातल्या लोकांना भेटीस देणं हे दुर्दैवी आहे आणि हा मुद्दा आम्ही ह्या इलेक्शनमध्ये मोठा करणार आहोत की हा औरंगाबादकरांना या इकडच्या स्थानिक प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांच्यातर्फे खऱ्या अर्थानं न्याय मिळेल हे आम्ही पाहणार आहोत। भीमा कोरेगाव शहीद स्तंभाला अभिवादन करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी औरंगाबादेत केली। याचबरोबर अन्य विषयांवर त्यांनी भाष्य केले। सर्वच लोकांना ज्यांना या देशामध्ये खऱ्या अर्थानं भीमा कोरेगावच्या त्या युद्धानंतर खरं स्वातंत्र्य मिळालं
जाती आणि धार्मिक वृत्ती त्या सर्वांना त्या कार्यक्रमाला आणि त्या दिवशी त्या तिथे असणाऱ्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचं आमंत्रण, जाहीर आमंत्रण देत आहे. जोपर्यंत हा डेटा येत नाही किंवा कलेक्ट केला जात नाही, राज्य सरकारमधून आम्ही कलेक्ट करणार, तोपर्यंत या संपूर्ण महानगरपालिकेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, नगर परिषदांच्या असतील, त्या सर्व निवडणुका तोपर्यंत पुढे ढकलाव्यात, ही रिपब्लिकन सेनेची मागणी आहे. आज अशी परिस्थिती झाली की 1-2 वर्ष या मुलांना MPhil करणाऱ्यांना, PhD करणाऱ्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे. तसं MPSC UPSCचे जे पार्टीतर्फे विविध स्पर्धा परीक्षेसाठी जी काही मेहनताना दिला जातो तो सुद्धा दिला जात नाही. त्या उलट सामाजिक न्याय विभागाचा जो फंड आहे बजेटमधला, तो फंड इतर ठिकाणी वळवला जातो आणि आदिवासींच्या प्रवर्गामध्ये अनेक खोटे दाखले घेऊन लोक विविध प्रकारचे फायदे घेत आहेत आणि खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातं. तर त्यासाठी शासनानं खऱ्या अर्थानं या आदिवासी समाजामध्ये प्रचार आणि प्रसार, जनजागृती, अंमलबजावणी त्यांना मिळणाऱ्या फायद्यांची करायला पाहिजे. मुस्लिम समाजाचा एक मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहे की वक्फ बोर्डाची 93,000 एकर जमीन इतर मंडळींनी लाटलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने या वक्फ बोर्डाच्या जमिनीसाठी ताबडतोबीनं या जमिनीबाबत निर्णय घ्यावा आणि ज्या कोणी अशा पद्धतीच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्या असतील त्या सरकारने ताब्यात घेऊन वक्फ बोर्डाला त्या परत कराव्यात. जातीवाचक भडकाऊ भाषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी MIM पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करीत निवेदन सादर केले. MIM पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले गेली. धार्मिक भावना भडकावणाऱ्या एका धर्मगुरूच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी हे निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शारेक नक्षबंदी, रमीज राजा खान, विकास एडके, फिरोज खान, दस्तगीर मोहम्मद, शेख शोएब, आरिफ हुसैनी, संदीप सरीन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हिंदू राष्ट्र बनाने का ख्वाब देखने वाली कुछ शक्तियों ने, कुछ पार्टियों ने इस मुल्क में मुसलमानों का नरसंहार करने के लिए, जेनोसाइड करने के लिए, 20 लाख मुसलमानों को कत्ल करने के लिए लोगों को उकसाया. इतना ही नहीं बल्कि उस धर्म संसद में वहाँ मौजूद लोगों से कहा गया कि तुम सिर्फ तलवार ही मत रखो बल्कि महंगे से महंगा हथियार अपने पास रखो. अगर तुम चाहते हैं कि हिंदू राष्ट्र का क़याम अमल में आए तो तुमको इस मुल्क में बर्मा की तरह मुसलमानों को कत्लेआम करना पड़ेगा. इतना ही नहीं, हिंदू राष्ट्र के क़याम के लिए एक ऐसा हिंदू राष्ट्र बनाने की बात कही गई कि जहाँ ना कोई मस्जिद हो ना कोई मदरसा हो. हम आज औरंगाबाद डिविजनल कमिश्नर की मारिफत मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के तमाम यूनिट की तरफ से सरकारों से ये डिमांड करने आए हैं कि अगर तुम वाकई सच्चे हैं सबका साथ और सबके विकास में, तो ये तुम्हारी जिम्मेदारी बनती है, और वाकई तुम इस भारत से मोहब्बत करने का दावा करते हैं 56 इंच का सीना लेकर, तो ये तुम्हारी जिम्मेदारी बनती है कि तुम ऐसी शक्तियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई करें. अगर इस किस्म की भाषाओं का इस्तेमाल करने पर रोक नहीं लगाई गई तो देश का अमन और चैन ख़त्म हो जाएगा. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हमारे कायदीन जनाब असदुद्दीन ओवैसी साहब और जनाब इम्तियाज़ जलील साहब के आदेश पर आज हम यहाँ पर यही निवेदन लेकर आए हैं और सरकार से ये डिमांड करते हैं कि इनको सलाखों के पीछे डाला जाए, UAPA के तहत इनके ऊपर कार्रवाई की जाए. देश से मोहब्बत करने का दावा करने वाले, अगर वाकई तुम इस देश से मोहब्बत करते हो तो तुम्हारी जिम्मेदारी है कि तुम देश को जोड़ के चलो, ना कि तोड़ के चलो. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन इन शक्तियों की निंदा करती है और अगर इनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई नहीं की गई तो हम सड़कों पर भी उतरेंगे और हम न्यायपालिका का भी रुख करेंगे. एसटी प्रमाणे धनगर समाजाला सर्व सवलती देण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे नेते मंत्री सुभाष देसाई यांनी पाळावे आणि धनगर समाजाचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा येत्या काळात आंदोलन करू असा इशारा राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. की धनगर आरक्षण ही लढाई आम्ही सातत्याने लढत आहे आणि आधीच्या सरकारने आम्हाला जरी आरक्षण नसेल तरी ST प्रमाणे सगळ्या सवलती लागू होतील
असं सांगितलं आणि त्याच्यासाठी 1,000 कोटीचे त्यांनी आवंटन केलं आणि ते फक्त असं म्हटलं नाही की बा आम्ही 1,000 कोटी देणार, तर त्याचे 13 GR निघाले आणि जसं की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, वसतिगृहाची सोय झाली पाहिजे, मेंढपाळांना मासिक 6,000 रुपये महिना या हिशोबाने चाऱ्यासाठी पैसे मिळाले पाहिजेत, हे सर्व विषय घेऊन तशी GR काढण्यात आली आणि फक्त GR वर न थांबता त्याचे पैसे पण बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात आले. आरक्षण हे फार महत्त्वाचं आहे धनगर समाजासाठी आणि आरक्षण आम्ही देऊ असं शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी आम्हाला धनगर समाज संघर्ष समितीला एक पत्र सही करून दिलेलं होतं आणि मी सांगू इच्छितो की शिवसेनेचं नेहमी हे म्हणणं असतं की आम्ही दिलेलं वचन पाळतो. तर माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी जे लेखी वचन दिलेलं आहे ते पाळलं पाहिजे आणि ते जर होत नसेल तर कमीत कमी 1,000 कोटी जे दिलेलं आहे ते आत्तापर्यंत एकाला सुद्धा आत्तापर्यंत त्याचा फायदा झाला नाही. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. भाभी इनको ना मेरे हाथ की मेथी तो बड़ी पसंद है. पता है मेथी की सब्जी में ना टमाटर डालने से इसका स्वाद और बढ़ जाता है. चलाना इसे. हाँ. अरे भाभी गैस तो खत्म हो रहा है. लगता है जल्दी नंबर लगाना पड़ेगा. भाभी हाँ हमारे शहर में तो मोबाइल फोन से गैस सिलेंडर बुक हो जाता है. देखो ये ऐप है, आप कहो तो आपके लिए भी सिलेंडर बुक कर दूं. गैस कनेक्शन तो हो गई आपके नाम पे. अरे तुम्हारे शहर वाले स्मार्टफोन का सिग्नल तोड़ गया. वैसे हमारे गांव में ना बिना इंटरनेट वाले फोन से भी गैस सिलेंडर की बुकिंग हो जाती है. बुकिंग ही नहीं, बिना इंटरनेट वाले फोन से UPI द्वारा गैस का भुगतान भी हो जाता है. भारत गैस में आपका स्वागत है. कृपया प्रतीक्षा करें जब तक हम आपकी उपभोक्ता जानकारी प्राप्त करते हैं. हमारे पास आपका पंजीकृत उपभोक्ता नाम हिमानी माथुर है और आपकी बिलिंग राशि 982 रुपए है. रिफिल बुकिंग और भुगतान के लिए 1 दबाएं. अगर आप किसी दूसरे उपभोक्ता नंबर के लिए बुकिंग करना चाह रहे हैं तो 2 दबाएं. बढ़िया, हम आपके भुगतान के लिए आपको UPI पेमेंट सर्वर पर स्थानांतरित कर रहे हैं. सफल भुगतान के बाद बुकिंग की पुष्टि हो जाएगी. देखो हो गया. बिना इंटरनेट वाले फोन से बुकिंग भी और पेमेंट भी. वैसे ना तुम भी ये नंबर याद रख लो. अगर शहर में तुम्हारे स्मार्टफोन का सिग्नल फिर से उड़ गया तो काम आएगा. शफी खान, प्रोपराइटर, अंबर गैस एजेंसी, नज़द हेड पोस्ट ऑफिस, जूना बाजार. मज़ीद मालूमात के लिए मोबाइल नंबर 77 74 88 33 66 83 08 43 74 65 और 9143 9143 71 पर राब्ता कायम करें. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद. एक बार ज़रूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी ज़रूरी चीज़ें पाइए यहाँ एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बिबिका मकबरा, वेरूळ लेणी आणि जिल्ह्यातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत. जिल्ह्यात परराज्यातील पर्यटकांनी देखील हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळ नाताळची सुट्टी यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुलले आहेत. शहरातील जगप्रसिद्ध बिबिका मकबरा, पानचक्की यांच्यासह अन्य ठिकाणी पर्यटकांची रेलचेल दिसून येते. गेल्या 2 दिवसापासून नाताळच्या सलग सुट्ट्या असल्यामुळे वेरूळ लेणीला 17,000 पर्यटकांनी भेट दिली आहे. वेरूळ येथील जगप्रसिद्ध बौद्ध लेणी आणि 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर आणि तालुक्यातील विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळे आणि लेण्या पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत. सध्या हिवाळी पर्यटनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे गजबजली आहेत. पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढू लागली असून थंड हवेचे ठिकाण असलेले म्हैसमाळ, सुलीभंजनसह विविध पर्यटन स्थळावर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी वेरूळ लेणीची पाहणी करून 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानातर्फे त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अधिकारी कर्मचारी यांनी ही सुट्टीचा फायदा घेत पर्यटनाचा बेत आखला होता. सरत्या वर्षाला निरोप आणि 2021चे स्वागत करण्यासाठी गर्दीची पावले औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे वळली आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना संबंधीचे नियम पाळून आणि पुरेशी खबरदारी घेऊन जनजीवन व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरिक या बाबतीत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळांवर खबरदारी घेण्यात येत नसल्याने, रात्रीची संचारबंदी असल्याने पर्यटक त्या दृष्टीने दिवसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. एडीएनसाठी कॅमेरामॅन मिर्झा अलीम बेग यांच्यासह तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आय लव्ह औरंगाबाद संघटनेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून सिने अभिनेते सलमान खान याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिने अभिनेते सलमान खान यांचा वाढदिवस म्हणजेच भाई का बर्थडे औरंगाबादमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद या संघटनेच्या वतीने औरंगाबाद विविध उपक्रम राबवून सलमान खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आमखास येथील शासकीय कर्करोग रुग्णालय यामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कंबल, ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. याचबरोबर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान देखील करण्यात आले. बैतूल यतीम शाही मस्जिद येथील मुलांच्या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं, शालेय साहित्य आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर जिजामाता बालक आश्रम येथे देखील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद शहरातील रस्त्यालगतच राहणाऱ्या विविध भागातील बेघर नागरिकांना देखील या संघटनेच्या वतीने कंबळ, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी औरंगाबादचे अध्यक्ष अरबाज अन्सारी, मोहित, शुभम साठे, शेख तौफिक, संकेत पटनी, रेहान शेख, शकील अहमद, आमिर खान, नितेश पागोरे, अखिल अनोरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हर साल की तरह इस साल भी सलमान खान फ़ैन क्लब औरंगाबाद और आई लव औरंगाबाद फाउंडेशन की तरफ से हम सलमान भाई का बर्थडे मनाते हैं. हम उनके चाहने वाले हैं और इस बहाने से हम लोगों की मदद का एक ज़रिया बनते हैं. तो आज कैंसर हॉस्पिटल में हम लोग ने करीब 200 से ज़्यादा लोगों को मदद की. ब्लैंकेट्स, क्योंकि सर्दी का मौसम है, आपको पता है यहाँ पे 3 महीने के लिए लोग इलाज के लिए आते हैं. इसके साथ ही साथ अभी हमारा एक हेल्थ कैंप हो रहा है जो यतीम बच्चों के लिए है. उसके बाद हमारा बुक्स और स्टेशनरी का डिस्ट्रीब्यूशन है जो हम जीजा माता आश्रम में कर रहे हैं. वहाँ भी छोटे बच्चे स्कूल के, उनको हम लोग ये कर रहे हैं. तो हम लोग एक समाज को मैसेज देना चाहते हैं कि आप आपका पैसा ऐसे लाइन में खर्च करिए, आपके कोई नेता के लिए, कोई सेलिब्रिटी के लिए, आपके किसी चाहने वाले के लिए, कि लोगों को इससे मदद हो, लोगों को इससे फ़ायदा हो. तो ये एक हमारा मैसेज है. और साथ ही साथ सलमान भाई, आपको पता है, बीइंग ह्यूमन की तरफ से ये सारी चीज़ें करते हैं. हमारे बड़े भाई राहुल कनल, मुंबई आई लव मुंबई फाउंडेशन के अध्यक्ष, उन्होंने हमको ये हिदायत दी है कि आप औरंगाबाद में ये सब काम करिए. तो पिछले 5 साल से आई लव औरंगाबाद और सलमान खान फ़ैन क्लब ये काम करता आ रहा है. आझाद समाज पार्टीच्या आगामी काळातील ध्येय धोरणाविषयी प्राध्यापक सुनील वाकेकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. राजकीय वारे खास करून निवडणुकीच्या वाऱ्याला सुरुवात झाली, कारण आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेश, या उत्तर प्रदेशचं राजकारण तापायला सुरुवात झाली. ह्याच पद्धतीनं आपलं महानगर औरंगाबाद याही ठिकाणी महानगरपालिकेची लांबी निवडणूक केव्हाही घोषणा होऊ शकते. ह्या अनुषंगानं आझाद समाज पक्षाने तयारी केली. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी औरंगाबाद जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना
विशेष करून फुले शाहू आंबेडकर चळवळीत मानणाऱ्या जे मानक भीमा कोरेगाव स्तंभ याचा 1 जानेवारीला जो भव्य दिव्य असा कार्यक्रम भीमा कोरेगाव इथं आझाद समाज पक्षाचे जे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर आझाद यांचं आगमन आणि सभा आहे। या सभेसाठी मी सर्वांना निमंत्रण देतो। हे अतिशय महत्त्वाचं एक संमेलन आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी म्हणून हा कार्यक्रम बघितला जातो। दुसरं अतिशय महत्त्वाचं की आतापर्यंत संपूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्या महामानवाच्या जयंतीचा उत्सव साजरा होतो, एवढंच काय जो जय भीम नावाचा जो जयघोष आहे हा कुणी दिला? त्या बाबू हरदास यांच्या नावाचा उल्लेख आजही कुठे आम्हाला पाहायला मिळत नाही, किंबहुना खूपच कमी उल्लेख त्यांचा होता। आणि म्हणून बाबू हरदास ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतात बाबासाहेब असताना सुरू केली, एवढंच नाही तर जय भीमचा नारा सुद्धा ज्यांनी दिला, या बाबू हरदास यांची जयंती आपण या वर्षीपासून आझाद समाज पार्टी संपूर्ण देशभर आणि राज्यभर फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्या सगळ्या पक्ष आणि सगळ्या संघटनांना आवाहन करतो की त्यांनी या जयंतीचा उत्सव आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं नाव किंवा जय भीमचा हा घोष सुरुवात करणारे यांचा जयघोष हा संपूर्ण राज्यभर आणि देशभर प्रसार करावा आणि त्यांना सॅल्यूट म्हणून जयंती करावी ही एक विनंती। छावणी परिषदेचे नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य प्रशांत तारगे यांना छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर आनंद सिंग यांच्यातर्फे पदाची शपथ देण्यात आली। सोमवारपासून ते नवनिर्वाचित सदस्य म्हणून परिषदेचे कामकाज पाहणार आहेत। अभी तक कोरोना के कारणवश अभी तक जो डेवलपमेंट रुके हुआ था, इसके आगे मैं 7 वार्ड में पूरा घूमकर क्या क्या समस्या है पूरे देखकर उसे सुलझाने की कोशिश करूँगा और पूरे सब 7 वार्ड के सब लोगों को साथ में लेके डेवलपमेंट की ओर बढ़ूँगा। ग्राउंड के डेवलपमेंट के लिए एक प्रपोजल तैयार किया जा रहा है खेलो इंडिया में, और उस माध्यम से श्री भागवत जी कराड़ राज्य वित्त मंत्री इनके माध्यम से वो प्रपोजल पूरा करके हम वहाँ से फंडिंग लेके आएंगे। सभी लोगों से एक ही अपील है, अपना अपना जो टैक्स है वो क्लियर कर दे और जो कि छावनी का डेवलपमेंट आगे बढ़ सके। दहेगाव येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या 4 चाकी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी पाठीमागून धडकली। या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। रविवारी सायंकाळी रहीमपुरा फाटा रस्त्यावर अपघात घडला। यात रोहित दगडू मनोहरे वय 25 वर्ष राहणार देहगाव बंगला असे मृत तरुणाचे नाव आहे। रोहित हा 12वी पर्यंत शिकलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून तो एका बँकेचे पैसे कलेक्शन करण्याचं काम करत होता। दरम्यान रविवारी सकाळी रोहित हा देहगाव येथून दुचाकीवर औरंगाबादकडे निघाला होता। रहीमपूर फाटा येथे ओमिनी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने रोहित हा 4 चाकी वाहनाला पाठीमागून धडकला। यात तो गंभीर जखमी झाला होता। दरम्यान त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। शेंद्रा येथील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनसंघर्ष सेनेच्या वतीने उपोषण सुरू केले आहे। शेंद्रा येथील देशी दारूचे दुकान त्वरित बंद करण्यात यावे यासाठी भारतीय जनसंघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी सुशील भिसे, मनोज पडवळ, रवी आहिरे, सुनीता सोनवणे, शोभा अंभोरे, जिजाबाई बिनवेले, चीन वाघुले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे भारतीय जनसंघर्ष सेनेच्या माध्यमातून, आणि आमची मागणी आहे जर त्या ठिकाणी ग्रामपंचायतनं ठराव रद्द केलेला आहे, त्याला ना हरकत प्रमाणपत्र नाकारलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये शासन आणि प्रशासन त्या ठिकाणी देशी दारूचं दुकान कोणत्या नियमाआधारे चालू ठेवलं आहे त्याचा देखील शासनाने आणि प्रशासनाने खुलासा करायला पाहिजे। ग्रामस्थ त्या देशी दारूच्या दुकानामुळे व्यसनाधीन झालेले आहे। जालना रोडवरती अनेक ॲक्सिडेंट घडत आहे आणि त्या ठिकाणी मांगीर बाबा असं पवित्र धार्मिक स्थळ असताना या आमच्या धार्मिक स्थळाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावू देण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारत आहे। तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी दुय्यम निबंधक कार्यालयासमोर जगदीश वीर असने हे उपोषणाला बसले असून तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
अशी मागणी त्यांनी केली आहे। या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे। जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालय यामधील दस्त क्रमांक यामधील ज्या अधिकाऱ्यांनी आपला सब रजिस्टर यामध्ये रजिस्टर आणि डुप्लिकेट कामं जे केलेली आहे यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यायला पाहिजे आणि त्यांची टोटल चौकशी झाली पाहिजे, मालमत्ताची चौकशी झाली पाहिजे। जगदीश बिरसोने यांना सुनील अवचरमल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिफॉर्मिस्ट मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे व ते ज्या कारणासाठी उपोषणाला बसलेले याच्यामध्ये जिल्हा निबंधक व नोंदणी महानिरीक्षक वाय साहेब तसेच माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि सुनील केंद्रेकर साहेब आयुक्त यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून संबंधित सब रजिस्ट्रार स्वतःचे उखळ पांढरे करीत आहे, गोरगरिबाची दिशाभूल करत आहे आणि लाखो रुपयाची माया उकळून स्वतःचं उखळ पांढरं करीत बसलेले अशा भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांवर कडक प्रशासन होऊन त्यांना बडतर्फी करण्यात यावा व त्यांच्या मालमत्तेची तात्काळ चौकशी करण्यात यावा ही सुनील अवचरमल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ब्राईटद्वारे मी प्रशासनास विनंती करत आहे। मनपा प्रशासकांनी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या पतविक्रेत्यांच्या विविध विषयांवर शिष्टमंडळासोबत चर्चा करून चर्चेतून काही प्रमाणात तोडगा निघाल्याने तुर्तास आंदोलन मागे घेतल्याची माहिती ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडीएनशी बोलताना दिली आहे। शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न हायटक व नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून सातत्यानं महानगरपालिकेसमोर पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदा 2014ची अंमलबजावणी करा या मागणीसाठी सतत आंदोलन सुरू आहे। आज महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमारजी पांडे यांच्यासोबत सविस्तर या ठिकाणी चर्चा झाली। कॅनॉट प्लेसमधलं जे तार कुंपण आहे ते काढून टाका या मागणीबाबत देखील चर्चा झाली। त्याचबरोबर 7 हिलला जे वडार समाजाचे आणि शिकलकरी समाजाचे आमचे भटके विमुक्त पथविक्रेते आहेत त्यांना घरं देण्याबद्दल आणि त्यांना ओळखपत्र देण्याबद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली। त्याचबरोबर शहरातील सर्व पथविक्रेत्यांचा सर्वे करून त्यांना आयडेंटिटी कार्ड देण्याबद्दल देखील सकारात्मक चर्चा झाली। 7 हिलच्या या पथविक्रेत्यांना लवकरात लवकर घरकुल देण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर कॅनॉट प्लेसचं जे तार कुंपण काढण्याचा विषय जो आहे तो स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लगेच तातडीनं सोडवण्याचं देखील आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे। आजच्या पदयात्रेला आम्ही स्थगित केलं होतं। चर्चेतून मार्ग काढणे हा आमचा उद्देश आहे, प्रश्न सोडवणे हा आमचा उद्देश आहे, प्रश्न चिघळवणे हा आमचा उद्देश नाही। आणि त्यामुळे आज आम्ही आस्तिक कुमारजी पांडे यांना विनंती केलेली आहे की कायद्याप्रमाणे जे काही व्हायचं ते झालं पाहिजे। काही मुद्द्यावर अजूनही आमचं एकमत झालेलं नाही, त्याबद्दल आम्ही सतत त्यांना विनंती करत राहू आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करत राहू असं देखील आम्ही सांगितलेलं आहे। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मनपा सज्ज, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचे आवाहन। पाणी आणि रस्ते हे मुद्दे घेऊन रिपब्लिकन सेना आगामी निवडणुका लढवणार, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची घोषणा। धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्वासन पाळले नाही तर आंदोलन छेडण्याचा पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांचा इशारा। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला आला बहर, राज्यभरासह परराज्यातील पर्यटकांची जिल्ह्यात हजेरी। याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचे हक्काचे बातमीपत्र एडीएन।